मात्र असंही एक ठिकाण आहे जे साक्षात भगवान महादेवांचं गुरुस्थान आहे. बघा, हे वाक्य ऐकून आपल्यालाही आश्चर्य वाटलं असेल किंवा नेमकं पुढे काय आहे याच्याविषयी कुतूहल देखील निर्माण झालं असेल. नेमकं हे ठिकाण आहे कुठे आणि या ठिकाणी नेमकं महादेवांच्या गुरुस्थानी कोण स्थानापन्न आहे? दक्षिण भारतातल्या तामिळनाडू राज्यामध्ये असलेल्या कुंभकोणम या ठिकाणाचा आपण अनेकांनी उल्लेख ऐकला असेल. आपल्यापैकी गुरुकृपा प्राप्त झालेली अनेक मंडळी कदाचित या ठिकाणी जाऊन देखील आली असतील. जागतिक परिप्रेक्ष्याचा विचार करता कुंभकोणम ही मंदिरांची राजधानी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कुंभकोणम या ठिकाणी आणि परिसरामध्ये अतिभव्य, अतिविशाल आणि अतिशय गूढ अशी अनेक मंदिरं आहेत. याच गूढतेचं एक वलय लाभलेलं मंदिर म्हणजे स्वामीमलई. कुंभकोणमपासून काहीच अंतरावरती असलेल्या एका टेकडीवर वसलेल्या या मंदिरामध्ये आराध्य जे दैवत आहे ते आहेत साक्षात भगवान शिवशंकरांचे पुत्र म्हणजे कार्तिकेय. प्रणव म्हणजेच ओंकार हे सृष्टीचं पहिलं स्पंदन आहे. आता याच ओंकाराशी संबंधित महादेव आणि त्यांच्या पुत्राचं गुरु शिष्याचं नातं आपल्यासमोर उलगडत जातं. हे ठिकाण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण याच एका विलक्षण गोष्टीमुळे आहे. इथे भगवान महादेव हे आपल्या पुत्राचे म्हणजेच कार्तिकेयाचे शिष्य बनलेले आहेत.